अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्ताग्न रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासवर्ण कथा टोपीच माला दंड कमंडुल्लधर कंट्याकर रक्षक त्रैगुण्य रहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि माम. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका विनाशा शेषशयनानंत वेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम लीला जयांची तया मंगलासी साष्टांग नमन करुणे मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्न पूर्ण होय ते. जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसूता न मिळेली. जो अज्ञान तिमिरनाशक विद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रह त्रिकुमार दत्तात्रय न मिळेला. धर्म संस्थापनाकारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध नटने वेशनटने जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे काय आणि कोणत्या काळी कोणत्या जातीचा आणि कोणत्या कुळी कोणा वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्याचे साष्टांग म्हणून करी प्रार्थना कर जोडून आपल्या विख्यात महिमांजनी गावयाची होईल. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी एकूणी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभयदेती वरदास्ते करुणी. आता नमो साधू वृंद जासी नाही भेदाभेद तो स्वात्मक सुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले त्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावंतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पावण ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण मिळेले. ईश चरणी जडले चित्त ऐसे तू कर्माधिक भक्त ग्रंथारंभिनमित वरप्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुणी ग्रंथ रचना करवावी. आता करुण मन जे का श्रोती विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर वैसले परी हे अमृत जानुनी आदर धरावाजी श्रवणी असे माझे संस्कृत वाणी तेकडे न पाहावे. स्वामी ज्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महाददोतीने पाहुई अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आधरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथमोध्याय गोडहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरून जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसे निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोट माझारी राचपा मोदी यांचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीचा. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरणे दर्शनाचा पातला त्याचा दिवशीसाच्या आदर त्याचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडामध्ये एके हारी दोघांनी बैसवणी दोरी तिसरीवरी बसले आपण पाहुणीच समर्थांचे तेज भोपयतासी वाटले सोज. साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठून. स्वामीनी हास्य मुख करून उत्तर दिले त्या लागुनी आम्ही कर्दळी वनातून प्रथम आरंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले गालेचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडोलो तीर्थे समग्र 80 हजार नगरे आम्ही देखील. मग तेथून सहजगती पातलो गोदात्रता प्रति ती जियेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरवण हैदराबाद देशी पातल. येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर आमचे अंतर काही दिवस राहिलो.
तेथून स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ देशे हिंडून सकळ सोलापुरी पाहतलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रति येणे तेथून या झाले त्यापासून या नगरात आनंदे आहोनानत ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून 12 वर्षे मंगळवेड्या प्रति राहिले स्वामी राजयती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली दर्शनायत साधू दिगंबर लीला विग्रही वर्य कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयासी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गोढास इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय श्रीरस्तु शुभमस्तु अध्याय 3 श्री गणेशाय नमः धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती ज्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्ष करुणी वस्ती मंगळवेढे सोडिले मोळा माझी वास्तव्य करिता अप्पाटोळ झाले भक्त तेथीचे साकल्य वृत्त अल्पमती के विवर्णू सवय घेऊन स्वामीसी टोळ जाते अक्कलकोटावासी अर्धमार्गावरून टोळासी मार्गे परतणे भाग पडे टोळ गेली परतोनी स्वामी चालले उठून बहुत वर्जिले सेवकांनी परिणच मानिले त्या तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने तेथे एकाविध होता तो करीत दयांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निशिती आले चोळप्पाचे गृहाप्रती स्वामीसी जाणून ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर योग यागाधिक काही चोळप्पाने केले नाही परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते दयांची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करती तेव्हा चोळप्पाची चित्ती आनंद झाला बहुसाळ तैपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्यापदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्षा सोनी कारभारी परमज्ञानी असती चोळप्पाचे गृहप्रती आले कोणी एक यती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली लोका माझी पसरली मात नुपासी कळला वृत्तांत किया फुल्या नगरात येती विख्यात पातले वार्ता ऐसी गुणी राव बोलला काय वाणी गावात येथे येऊनी फार दिवस झाले परी आमाश्रुत पाही आजवरी झाले नाही आता जाऊन लवलाही भेटू तया येतीवर्या परी केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली काणीत हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोची येती मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळवणी गेली दुरी चरणी भक्ती जडली ते सकळ सभा आनंदली समस्ती पावले वंदिली षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराय इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय गोडहा श्री स्वामी